नमस्कार, माय महानगर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. शनिवारी पुण्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा हा पार पडला. हा मेळावा स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, नेते, उपनेते असे उपस्थित होते आणि या मेळाव्याला संबोधित करायला शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे स्वतः इथे आले होते. त्यांनी त्यांच्या भाषणामधून इथल्या पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना मार्गदर्शन केलं व आगामी विधानसभा निवडणुकीसाठीची रणनीतीची जी चर्चा होती ती त्यांनी केली. आणि हे सर्व चाललेलं असताना तिथे अनेक नेत्यांनी त्यांचं भाषण देखील दिलं होतं आणि यामध्ये शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्या भाषणामधून पुणे शहरातील 3 मतदारसंघांवर थेट दावा ठोकला. ते 3 मतदारसंघ म्हणजे सर्वात पहिला कोथरूड विधानसभा मतदारसंघ, दुसरा म्हणजे हडपसर विधानसभा मतदारसंघ आणि तिसरा म्हणजे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ. आणि या त्यांच्या ठोकलेल्या दाव्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी असं उत्तर दिलं की पुणे शहरातील 3 मतदारसंघच का पाहायचे, तर पुणे जिल्ह्यातील पूर्ण 21 मतदारसंघांवर निवडणूक लढवण्याची ताकद ही एकट्या शिवसेना उभाटा गटामध्ये आहे, असं बोलत त्यांनी सुषमा अंधारेंच्या या मागणीला ग्रीन सिग्नल दिला. तर मग असं हे सर्व असं दृश्य असताना ज्या 3 मतदारसंघांची मागणी सुषमा अंधारे यांनी केली त्याच 3 मतदारसंघांवर महाविकास आघाडीतील दुसरे पक्ष म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट यांनी देखील दावा ठोकला. आणि हे सगळं असताना आता पुण्यामध्ये या 3 मतदारसंघांमध्ये शिवसेनेला यश मिळवणं कितपत शक्य आहे हेच आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी सर्वात पहिले शिवसेनेचा जो पुण्यातील इतिहास आहे तो आपण जाणून घेऊ. तर एकेकाळी 4 विधानसभा मतदारसंघ ताब्यात असणाऱ्या पुण्यात शिवसेनेला मागील अनेक वर्ष राजकीय निराशा झेलावी लागली. दिवंगत काका वडके, नंदू घाटे यांनी शिवसेनेला पुण्यात चळवळीची ओळख मिळवून दिली, तर शशिकांत सुतार यांनी राजकीय ओळख मिळवून दिली. सर्वाधिक वेगाने वाढणारं उपनगर हा कोथरूडचा गौरव शशिकांत सुतार यांच्यामुळे झाला. महापालिकेतील कारकीर्द गाजवल्यानंतर ते शिवाजीनगर मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार म्हणून 2 वेळा निवडून गेले. मग त्यानंतर मतदारसंघ पुनर्रचनेत कोथरूडचा पहिला आमदार म्हणून शिवसेनेचेच चंद्रकांत मोकाटे यांना संधी मिळाली. दरम्यानच्या काळात दिवंगत विनायक निम्हण यांनी शिवसेनेकडून शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघावर 2 वेळा झेंडा रोवला. कॅन्टोन्मेंटमध्येही दिवंगत सूर्यकांत लोणकर हे आमदार झाले आणि महापालिकेतही शिवसेनेचे 10 ते 12 नगरसेवक निवडून आले. शिवसेनेच्या याच राजकीय कारकिर्दीला ओहोटी लागली त्यालाही अनेक वर्ष झाली. शिवसेनेचा पुणे शहरात गेले अनेक वर्ष म्हणजे आपण जर पाहिलं तर ऍटलिस्ट गेले 10 वर्ष एकही आमदार नाहीये. नगरसेवक आहेत मात्र तेही 1 अंकी आहेत आणि खासदाराचा तर प्रश्नच येत नाही. तर मग हे असं दृश्य असताना जर आपण पाहिलं तर सर्वात पहिले जेव्हा शिवसेना पक्ष हा एक होता म्हणजे की राज ठाकरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे हे 3 होते. त्यानंतर काही काळानंतर राज ठाकरेंनी त्यांचा वेगळा पक्ष स्थापन केला. ते शिवसेना उभाटा गटातून बाहेर पडले. मग त्यानंतर आत्ताच रिसेंटली आपण पाहिलं 2-3 वर्षाआधी या शिवसेना उभाटा गटामध्ये देखील अनेक फूट पडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं, बंड झाला. आणि एकंदरीतच जर आपण लक्ष दिलं तर बाळासाहेब ठाकरेंनंतर जे पक्षप्रमुख झाले उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांनी शिवसेनेमधून पुणे शहरात कधीच असं लक्ष दिलं नाही असं आपण म्हणू शकतो, कारण त्यांच्यासाठी मुंबई किंवा कल्याण आणि ठाणे हेच 3 केंद्र होते जे प्रायोरिटी असायची किंवा त्यांच्याकडे जास्त लक्ष असायचं. तर मग या सगळ्या कारणांमुळे लोकसभेमध्ये शिवसेना उभाटा गटाला फटका मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय पुणे शहरातून. तर मग हेच भरून काढण्यासाठी आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी कंबर कसलीये व विधानसभा निवडणुकीमध्ये आता पुणे जिल्ह्यातील अनेक मतदारसंघांमधून त्यांना चांगलीच अपेक्षा आहे. तर मग ज्या 3 मतदारसंघांवर सुषमा अंधारे यांनी दावा ठोकलाय तर मग त्या मतदारसंघांचा आपण पाहूयात. तर सर्वात पहिले जो कोथरूड मतदारसंघ आहे तो जर मतदारसंघ आपण पाहिला तर मग 2009 मध्ये त्या तो अस्तित्वात आला आणि
तेव्हा शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे हे तिथे निवडून आले. त्यानंतर 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या मेधा कुलकर्णी या तिथे निवडून आल्या व त्यानंतर 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे चंद्रकांत पाटील हे तिथे आमदार म्हणून निवडून आले आणि सध्या तेच तिथले आमदार आहेत. आणि हे सर्व असताना सध्या तिथे काँग्रेसचे रामचंद्र कदम हे इच्छुक आहेत, तर शिवसेना उभाटा गटाचे पृथ्वीराज सुतार आणि चंद्रकांत मोकाटे हे दोघं इच्छुक आहेत. तर मग ही झाली कोथरूडची समीकरणं. आता जर आपण हडपसर मतदारसंघ पाहिला तर मग 2009 मध्ये हडपसर मतदारसंघात शिवसेनेचे महादेव बाबर हे आमदार होते. तर 2014 मध्ये भाजपचे योगेश टिळेकर हे निवडून आले. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे हे निवडून आले. आणि इथे सुद्धा सध्या जर आपण पाहिलं तर काँग्रेसचे बाळासाहेब शिवरकर, राष्ट्रवादी पक्षाचे प्रशांत जगताप हे इच्छुक आहेत, तर शिवसेनेमधून महादेव बाबर आणि नुकतंच शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले वसंत मोरे म्हणजेच वसंत तात्या मोरे हे इच्छुक आहेत. आणि जर आपण तिसरा मतदारसंघ पाहिला तो म्हणजे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ, तर मग इथे 2009 मध्ये बापूसाहेब पठारे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले होते. तर 2014 मध्ये जगदीश मुळीक हे भाजपचे आमदार म्हणून निवडून आले होते. आणि त्यानंतर 2019 मध्ये सुनील टिंगरे हे राष्ट्रवादी पक्षाकडून निवडून आले होते. आणि आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वडगाव शेरीमधून काँग्रेस इच्छुक असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे, मात्र कुठला चेहरा अजून समोर आलेला नाहीये. आणि जर आपण एकंदरीत लक्ष दिलं तर मग ज्या उपनेत्या सुषमा अंधारे, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे ज्यांनी या 3 मतदारसंघांची मागणी केली आहे, त्या देखील वडगाव शेरी मतदारसंघातच राहतात. आणि यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना आमदारकीची उमेदवारी पाहिजे असल्याची संभावना ही आपल्याला नाकारता येत नाही. त्यामुळे आता येत्या विधानसभा निवडणुकीला सुषमा अंधारे हे आपल्याला वडगाव शेरीच्या विधानसभेच्या रिंगणात दिसतील का हे पाहणं रंजक ठरणार आहे. यासोबतच आता जर हे सर्व आपण राजकीय समीकरणं पाहिली यावरनं एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे की महाविकास आघाडीमध्ये ऑल इज नॉट वेल असं काहीसं वातावरण चाललंय. कारण साहजिकच आहे की एखाद्या मतदारसंघामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होण्याऐवजी महाविकास आघाडीमध्येच रस्सीखेच होताना आपल्याला पाहायला मिळते. किती जरी त्यांनी असं सांगितलं की आमच्यात संघर्ष नाहीये, तरी ही कॉमन सेन्सची गोष्ट आहे की त्यांच्यात कुठे ना कुठे या सर्व गोष्टींमुळे एक कोल्ड वॉर चालू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि या सर्व पार्श्वभूमीवर आता येत्या विधानसभा निवडणुकीला शिवसेनेला पुण्यातल्या या 3 मतदारसंघांमध्ये यश मिळवणं हे जमेल का नाही हे पाहणं अत्यंत गरजेचं ठरणार आहे. यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला नक्की कळवा. आणि अजून जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन कंटेंटसाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा. पुण्यावरून मी साक्षी.